येस. सगळ्यांना गुड इव्हनिंग. आणि आज मोठा सण आपल्या महाराष्ट्राचा आहे ते म्हणजे शिवजयंती. तर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी आजचा हे सेशन सुरू करतो. तर सगळ्यांनी खूप छान पद्धतीने ऐकायचंही आहे. काहींना वाटलं नोट डाउन करायचं तर नोट डाउनही करू शकता. आणि ॲट द एंड तुम्हाला काय समजलं? ओके, तुम्हाला त्यातलं काय आवडलं? किंवा तुम्हाला अजून काय वाटतं की ॲड ऑन करावं? हे नक्की तुम्ही त्याच्यामध्ये सांगा. तर आत्ताचा चॅप्टर आहे हाऊ युअर ओन माइंड वर्क्स. ओके. आणि कालचा जो काही चॅप्टर झाला त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं की मन मन हे खजिना आहे. ओके, ट्रेजर आहे हे समजून घ्या. मग त्याच्यामध्ये आपल्याला जर आपण रिवाईज करायचं झालं तर कालच्या ह्याच्यात त्यांनी सांगितलं होतं आपल्याला की आपलं मन हे खजिना आहे हे तुम्ही पहिले समजून घेतलंय का? तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलाय का? तर पहिली गोष्ट हा एक रूल आहे. म्हणजे प्रिन्सिपल जसं असतं ना, की वरून ॲपल सोडला तो खालीच पडणार आहे. ओके. तसंच तुम्ही जे पण सबकॉन्शियस माइंडकडे पाठवताय, ओके, सबकॉन्शियस माइंड हे एक शेतासारखं आहे. ओके. ज्यात तुम्ही जे पेराल ते उगवेल. ओके. म्हणजे नियमच आहे. जे पेराल ते उगवणारच आहे. तुम्ही म्हणाल, की "यार माझ्याच बाबतीमध्ये चुकीच्या घटना घडतायत किंवा माझ्याच बाबतीमध्ये मिसफॉर्च्यून येतंय." मग हे कुठेतरी आपणच पेरलेलं असतं आणि तेच उगवणार आहे. म्हणजे हा डायरेक्टली लॉ सांगितलाय. तर हे तुम्ही पहिले समजून घ्या, की तुमचं एक सबकॉन्शियस माइंड आहे. धिस इज द प्रिन्सिपल की तुम्हाला सबकॉन्शियस माइंड आहे. म्हणजे असं नाही की फक्त मलाच आहे किंवा एखाद्यालाच आहे. नाही, सगळ्यांना सबकॉन्शियस माइंड आहे. आणि दुसरं म्हणजे कॉन्शियस माइंड आहे. तर कॉन्शियस माइंडकडे डिसिजन पॉवर असते. हां म्हणायचं, नाही म्हणायचं, व्हॉटएव्हर थिंग्स हे कॉन्शियस माइंड ठरवू शकतं. तर कॉन्शियस माइंडला तो अधिकार आहे निर्णय घेण्याचा. पण एकदा की कॉन्शियस माइंडने ठरवलं की हे मला मध्ये जाऊ द्यायचंय आणि एकदा ते सबकॉन्शियस माइंड पर्यंत आलं, तर सबकॉन्शियस माइंड अजिबात विचार करत नाही की हे बरोबर आहे का चुकीचं. ते इम्प्लिमेंट करायला सुरुवात करतं. मग त्याचाच पुढचा हा आता पार्ट आहे. मी फॅक्ट्स पण सांगून दिलाय, पण तरी सांगतोय हाऊ युअर ओन माइंड वर्क्स. ओके. तर हा असा सुंदर पार्ट सेकंड आपण सुरू करतो आहोत. वी हॅव अ 2 लेव्हल ऑफ माइंड. वन इज अ सबकॉन्शियस माइंड, अनदर इज अ कॉन्शियस माइंड. जे सबकॉन्शियस माइंड असतात ते क्रिएटिव्ह असतं. त्याला इमोशन्स असतात आणि त्याच्याकडे एक्झिक्युटिव्ह आयडियाज असतात. म्हणजे जे काही तुम्ही त्याच्याकडे पाठवलेलं आहे, ते एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतो. ते अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न तो करतो. त्याचं कामच असं असतं, की माझ्याकडे आता आज्ञा आलेली आहे. ओके, कॉन्शियस माइंडकडनं माझ्याकडनं काहीतरी आज्ञा आली. आता ती मला एक्झिक्यूट करायची. म्हणजे कॉन्शियस माइंड हा एक आपण असं म्हणू म्हणू शकतो, की वॉचमॅन आहे. ओके. आणि हा शब्द सुद्धा त्या पुस्तकात वापरलाय, की कॉन्शियस माइंड एक वॉचमॅन आहे. ओके. वॉचमनने समजा आतमध्ये सोडलं, याचा अर्थ त्यांनी चेक करूनच सोडलेलं आहे. ओके. मग तो ओनर बघत बसणार नाही, हा काय आहे, काय नाही. ते नंतर आपल्याला कळेल. ओके. पण वॉचमन सारखं त्यांनी आतमध्ये सोडलं, की मग तो सबकॉन्शियस माइंड लगेच काय पुढची ॲक्शन घ्यायची ती घ्यायला लागतो. व्हॉटेव्हर यू हॅबिच्युअली थिंक सिंक्स इंटू सबकॉन्शियस माइंड. आता हॅबिच्युअल थिंकिंग कालही आपण सांगितलं होतं. हॅबिच्युअल थिंकिंग म्हणजे आपण हा विचारच करत नाही. बऱ्याच वेळेस आपण स्वतःला कमी समजतो. ओके. मग कमी कसं समजतो, की अरे ही ही माझी पात्रता आहे का? या गोष्टी मला मिळू शकतील का? किंवा मी याचं इमॅजिनेशन करावं का? किंवा मी एवढं मोठं धाडस करावं का? तर हे आपण कधीच तो विचार करत नाही आणि तो म्हणजे आउट ऑफ द बॉक्स जाऊन कधीच कुठल्या गोष्टी मागत नाही. जसं द सिक्रेटमध्ये सांगितलंय, आस्क, बिलीव्ह अँड रिसीव्ह. मागतच नाही. ओके. आणि मागत नसल्यामुळे युनिव्हर्स पण सांगतो, आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट यू आर नॉट गेटिंग. तर तू मागितलंच नाहीये. ओके. मग तुम्ही मागायला सुरुवात करायची. मग यासाठीच त्यांनी सांगितलंय, की सबकॉन्शियस माइंडकडे तुमचे जे काही गोष्टी येत जातात. ओके. त्या गोष्टी तो पर्क्युलेट करत जातो आणि त्याच्यासाठी एक्झिक्युशनची त्याची सुरुवात त्यांनी केलेली असते. मग हे हॅबिच्युअल थिंकिंग आपल्याला बदलावी लागेल आणि ही कशी बदलू शकतो? तर ही आपण कॉन्शियस होऊन बदलू शकतो. कॉन्शियस इन द सेन्स काय? की मी जे काही बोलणार आहे, मी जे काही ऐकणार आहे, ते माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातंय. हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. आणि याच्यामध्ये खूप छान मुद्दा सांगितलाय सजेस्टिव्ह थिंकिंग. तो मुद्दा येईलच आपल्याला. तर आपल्याला बऱ्यापैकी असं वाटतं, की आपलं सबकॉन्शियस माइंड ऐकत नसतं. पण ऐकत असतं. एक छानसा पिक्चर आहे, मी तो बघितला होता. कार्तिक कॉलिंग कार्तिक. तुमच्यापैकी कोणी बघितलं असेल, तुम्हाला माहिती असेल. कार्तिक कॉलिंग कार्तिक हा सबकॉन्शियस माइंडचाच सिनेमा आहे असं मला तरी वाटतं. काही चुकत असेल तुम्ही करेक्ट करा. की तो जिथे पण जात असतो ना, तो कॉन्शियस माइंडने बघत असतो, बोलत असतो. पण सबकॉन्शियस माइंडने बाकीच्या गोष्टी तो ऐकत असतो. आणि रात्री तो जेव्हा झोपतो तेव्हा तोच स्वतः कॉल रेकॉर्ड करतो आणि तोच कॉल रेकॉर्ड करून त्या स्वतःलाच फोन करतो. मग खूप छान आहे, सबकॉन्शियस माइंडचंच आहे. नक्कीच तो कार्तिक कॉलिंग कार्तिक पिक्चर बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी कळतील. तर मग तुम्ही थोडं लाईटली घेऊ नका सबकॉन्शियस माइंडला, की अरे हां, काहीही बोलला चालतं. नाही, जसं मी काल ब्रुस लीचं उदाहरण दिलं होतं. ब्रुस लीने सांगितलं होतं, एक छोटा सुद्धा शब्द तुम्ही स्वतःविषयी निगेटिव्ह बोलू नका. ओके. अजिबात निगेटिव्ह स्वतःविषयी बोलायचं नाही. कारण हे युनिव्हर्स ऐकत असतं आणि युनिव्हर्स म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड पण ऐकत असतं.
आणि त्यानुसार तो म्हणतो की अरे हा आय एम अ डम. ओके, आय एम नॉट डम, बट सांगतोय जर त्याचा म्हटलं यू आर डम आणि त्यांनी जर ऍक्सेप्ट केलं तर ती गोष्ट तो कुठेतरी स्वतःला तो कमी लेखायला लागतो. तुमच्यापैकी असं तुम्हाला आठवत असेल की काही जणांना आहे ना विसरण्याची हे असते. कुठली गोष्ट कुठेतरी विसरून जातात. ओके, आणि ते स्वतः सांगतात, "अरे माझी एक प्रॉब्लेम आहे यार, मी कुठली गोष्ट कुठे विसरून जातो. माझा मोबाईलही विसरतो, मी हे करतो." मग ऍक्च्युअली त्यांनी सबकॉन्शियस माइंडला पटवून दिलेलं असतं. हे सबकॉन्शियस म्हणतो की आता झालंय ना, तू ऍक्सेप्ट केलंय, मी पण ऍक्सेप्ट केलंय. मग त्यामुळे तो ऍक्सेप्ट करून टाकतो आणि मग ती गोष्ट वाढत जाते. तर ही गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे. वन्स सबकॉन्शियस ऍक्सेप्ट अन आयडिया, इट बिगिनिंग्स टू एक्झिक्यूट इट. आणि एकदा सबकॉन्शियस माइंडकडे तुम्ही एखादी आयडिया पाठवली आणि त्यांनी ती ऍक्सेप्ट केली, तर तो एक्झिक्यूट करायला सुरुवात करतो. ओके, मग ती चांगली असो का वाईट असो. हा डिस्टिंग्विशच नाहीये सबकॉन्शियस माइंडकडे. सबकॉन्शियस डज नॉट रिझन. म्हणजे आता जेव्हा आता ते आतमध्ये येतं, सबकॉन्शियस माइंड पर्यंत येतं, तर तो रिझन नाही विचारत हे बरोबर आहे का चुकीचं आहे. म्हणजे रॅशनल थिंकिंग हा भागच नाहीये त्याच्याकडे. ओके, म्हणजे तर्कशुद्ध लॉजिकली असा तर्कशुद्ध विचार त्याच्याकडे नाहीये. त्याचं फक्त म्हणणं आहे की माझ्याकडे आलंय, मला त्याच्यावर काम करायचं. इट डज नॉट आर्ग्यू, इट डज नॉट कम्पेअर, इट ऍक्सेप्ट दॅट कॉन्शियस माइंड बिलीव्ह. इट रिस्पॉन्ड टू बिलीव्ह, नॉट ट्रूथ. आणि तो काय विचार करतो, अरे मला कॉन्शियस माइंडने सांगितलंय ना बस. जसं आपला एखादा मित्र असतो, तू सांगितलंय ना बस मी करेल. मग तो असं विचारत नाही की अरे तू बरोबर केलंय की नाही, तू सांगितलंय ना बस. काहींची कामं एका फोनवरून होतात की नाही, त्यांच्याकडनं जसं एका येणार एका मोठ्या हस्तीला मला भेटायचं होतं. तर माझे एक मित्र आहेत पीएचडी मधले, ते बऱ्याच जगभर फिरत असतात. तर मी म्हटलं मला अशाच एका व्यक्तींना भेटायचं आणि ती व्यक्ती खूप मोठी होती. त्यांनी मला एक एक नंबर दिला आणि सांगितलं की तू माझं फक्त रेफरन्स सांग आणि त्यांना भेट. म्हटलं फक्त काय सांगू? नाही म्हणे, फक्त माझं नाव सांग म्हणे त्यांना. जर माझा रेफरन्स गेला तर इट्स आय एम लाईक अ फिल्टर म्हणे, की तू माझ्या थ्रू गेलाय म्हणजे ते झालं, ते काम झालं समजायचं, त्यांना कळतं. आणि ही जी मोठी लोकं असतात ना, त्यांच्याकडे सेकंड थॉट नसतो. ओके, ते करायला खूप छान पद्धतीने काम करत असतात. तेव्हा सेकंड थॉट नसतो, की अरे असं होईल, तसं होईल. त्यांना एकदा कळलं की ऑथेंटिसिटी कळली तुम्हाला एखाद्या माणसाची, की ऑथेंटिक काम करतोय, तो सेकंड थॉट नसतो. त्याच्याकडनं आलं झालं आणि खरंच तसं झालं. मी त्या माणसांना फोन केला, त्यांनी मला टाइम दिला आणि मी तिथे गेलो. आणि नेमके ते सर बिझी होते आणि मला डाऊट होता, की अरे हे बिझी दिसतायत आणि खूप वेळ झाला, की मला बोलता नाही आला त्यांच्याशी. मी म्हटलं काय हा रेफरन्स असाच दिसतोय. पण टू माय सरप्राईज आफ्टर 15 मिनिट्स त्यांनी त्यांच्या एका माणसाला सांगितलं, "अरे ते सर आलेले त्यांना मला भेटायचंय, तू बसव." आणि मी बसलो आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्याशी 15 मिनिटं गप्पा मारल्या. आणि खूप मोठा माणूस होता, पण त्यांनी 15 मिनिटं गप्पा मारल्या आणि तेव्हा मला कळलं, की अरे हां, धिस इज द थिंग. तसंच सबकॉन्शियस माइंड आहे, त्याला सेकंड थॉटच नसतो. तुम्ही एकदा त्याला सांगितलं, की हे तुझं काम आहे, हे झालं, मग तो ते लगेच काम करायला सुरुवात करतो. इट रिस्पॉन्स टू बिलीफ, नॉट ट्रूथ. बिलीफ म्हणजे मला कॉन्शियस माइंडला काय वाटतंय, हे होऊ शकतं ना, बस. मग मी करणार. मग ते ट्रूथ आहे, सत्य आहे, असत्य आहे, याचा काहीच विचार तो करत नाही. हायप्नॉसिस एक्सपेरिमेंट एक सांगितलाय किंवा हिप्नॉटिझम तुम्हाला माहिती असेल, त्यातला एक एक्सपेरिमेंट सांगितलाय. त्यांनी असं सांगितलं, की समजा मी एखाद्या व्यक्तीला समोर बसवलं आणि त्याला सांगितलं, "तू की नेपोलियन बोनापार्ट आहे." ओके. आणि तो खरंच तसा वागायला लागतो, की आय एम नेपोलियन बोनापार्ट. त्याला जर सांगितलं, "तू यू आर अ कॅट, यू आर अ डॉग." तो तसाच वागायला लागतो कॅट डॉग सारखा. म्हणजे सबकॉन्शियस माइंड विचारच नाही करत, मी कुणासमोर आहे, काय आहे. एकदा त्याची माहिती पटली, अरे मी आय एम अ कॅट. तो ज्या कॅटच्या कॅरेक्टरिस्टिक त्याला माहिती, त्या पद्धतीने तो वागायला लागेल. इफ आणि जर तुम्ही एखाद्या माणसाला सांगितलं, की "यू आर अ फ्रीझिंग," की तुला खूप थंडी वाजते. असं होतं बरं का. आपण सांगू शकतो पुढच्याला, "अरे तुला खूप थंडी वाजते." त्याला खरंच त्याच्या शरीरामध्ये तो टेम्परेचरचा बदल होतो. त्याला खरंच थंडी वाजायला लागते. जर एखाद्याला सांगितलं, "अरे तुझ्या बॅकमध्ये पेन होत असेल बघ." आणि तो खरंच त्याच्या बॅकमध्ये पेन व्हायला लागतो. ओके, म्हणजे सबकॉन्शियस माइंड लगेच ते अनुभूती द्यायला सुरुवात करतं, जे की त्याच्या लिमिटमध्ये आहे. म्हणजे अजूनही बऱ्याच गोष्टी लिमिटमध्ये आहे. पण ह्या गोष्टी लगेच सबकॉन्शियस माइंड रिफ्लेक्ट करतं आणि त्या माणसाला खरंच पाठीमागे दुखायला लागतं. इव्हन आपण पण बघा ना, की आपण एखादी गोष्ट समजा आपल्याला बरं वाटत नसेल समजा थोडंफार आणि आपण दुसऱ्याला सांगतो. ओके, दुसरा अजून काळजी करतो. मग अजून आपण त्याला सांगतो. मग ते आपलं बिलीफ होऊन जातं, अरे मी खरंच आजारी आहे. ओके, आणि मग तो खरंच आजारी पडतो. ओके, आणि त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी चुकीच्या होत जातात. सबकॉन्शियस ऍक्सेप्ट सजेशन ॲज अ रिॲलिटी. त्याने सांगितलंय, की जर तुम्हाला व्हॉटएव्हर एखाद्याने सजेस्ट केलं तुम्हाला, म्हणजे पुढे अजून खूप त्याचा डिस्टिंग्विश केला जोसेफ मर्सी यांनी. खूप छान डिस्टिंग्विश केलं. तेही मी सांगणारच आहे. पण सजेशनची अशी भावना आहे, की तुम्ही ऑटो सजेशनच्या बाबतीत म्हणतोय मी. जर तुम्ही स्वतःला ऑटो सजेशन केलं, ओके, तर ते असं आहे, की ते सबकॉन्शियस माइंड ऐकून घेतं. त्याच्यामध्ये कुठलाही चेक त्याच्यामध्ये नसतो. ते ज्या सजेशन्स आहेत त्या रिॲलिटी म्हणून ते ॲक्सेप्ट करतं. ओके, तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. नाऊ सजेशन अँड डिफरंट रिएक्शन्स यातला जो पार्ट मी तुम्हाला म्हटलं, की
त्यात एक छान उदाहरण त्यांनी सांगितलं, की एक जहाज असतं आणि त्या जहाजामध्ये एक माणूस जहाजामध्ये जात असतो. आणि एक माणूस त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो, "अरे, तुझ्या चेहऱ्यावरून मला असं वाटतंय, की तुला" ते सांगितलंय सिक म्हणजे सी सिक आहे म्हणून. सी सिक म्हणजे कसं, जसं आपण बसमध्ये बसलं की उलट्या होतात, तसं जहाजामध्ये बसलं की उलट्या होतात. तर म्हणे, "तू सी सिक दिसतोय म्हणजे तुला जहाज चालत नाही बुवा." असं म्हटल्याबरोबर 2-3-5 मिनिटामध्येच तो माणूस व्हॉमिटिंग करायला लागतो. का? कारण चालत नाही ना, जशी बस चालत नाही तशी चालत नाही. तो रिएक्ट करायला लागतो. म्हणजे कसं आहे, पुरुषाने आपल्याला सजेस्ट केलं, की "अरे, तुझा चेहरा नीट दिसत नाहीये. तू खूप डम दिसतोय किंवा तू खूप सिक वाटतोय. बहुतेक तू आता आजारी पडशील." आणि ते आपण लगेच ॲक्सेप्ट करून घेतो. ओके. काही लोकं ते मुद्दामूनही करतात ड्यू टू सेंटर ऑफ अट्रॅक्शन होण्यासाठी. हा एक वेगळा मुद्दा आहे. पण बऱ्यापैकी काय होतं, की जर एखाद्याला तुम्हाला इन्फ्लुअन्स करायचं असेल किंवा एखाद्याला तुम्हाला डाउन करायचं असेल, तर काही लोकं इंटेन्शनली करतात. "अरे, तू आज असं वाटतं, की तू आजारी पडशील आणि असं वाटतं, की आता ह्या उन्हाचा तुला त्रास होईल." आता त्या माणसाच्या मनातही नसतं, की ऊन आहे का नाहीये. तो बिचारा त्याचं काम करत असतो. पण याने सजेस्ट केलं असतं, "अरे, हा ऊन आहे, तुला त्रास होईल." आणि मग तो लगेच विचार करायला लागतो, "अरे, बाहेर खूप ऊन आहे, मला त्रास होईल." तर खरंच त्याला त्रास व्हायला लागतो. म्हणजे इथे अ, जोसेफ मर्फी आपल्याला सांगतात, की तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा. बाकीचे लोकं तुम्हाला सजेस्ट करतील आणि त्यामुळे तुम्ही निगेटिव्ह होऊ शकाल. ओके, म्हणजे इथे तुम्हाला कॉन्शियस व्हायचंय, की अरे हा हा मुद्दा मला मनापर्यंत जाऊ द्यायचा नाहीये. म्हणजे कोणता, की मला एखाद्याने असं सजेस्ट केलंय निगेटिव्ह, मला ते मनापर्यंत जाऊ द्यायचं नाही. हे तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग माइंड करू शकता. आणि त्याचंच उदाहरण त्यांनी सांगितलंय, हेच जर तुम्ही एखाद्या सेलरला सांगितलं, की "अरे बाबा, तू जहाज चालवताना तुझा चेहरा नीट दिसत नाही. म्हणजे एक तू असं वाटतं, की तू आता तू आजारी पडशील." तर तो लगेच त्याचं उधळून लावेल. तो म्हणाला, मी इतक्या 15 वर्षापासून जहाज चालवतोय. मला काय होणार आहे? मी जवळ-जवळ 24-24 तास जहाज चालवतो न थकता. तू काय सांगतोय मला?" आणि तो त्याचा सबकॉन्शियस माइंडपर्यंत ती गोष्ट जाऊच देणार नाही. तो तिथूनच ती निगेटिव्ह गोष्ट बाहेर लावून देईल. त्याच पद्धतीने तुम्हाला पण जर तुमच्या आयुष्यामध्ये कोणी सांगायला आलं, ओके. तर तुम्हाला तो अधिकार आहे ती गोष्ट तुमच्या मनापर्यंत जाऊ द्यायची का नाही? हा अधिकार आपण वापरत नाही. पुढच्याने सांगितलं, की "तू असं कर." ओके. की तुझ्याकडनं हे होणार नाही. तर आपण लगेच म्हणतो, "हां, बहुतेक आता ते सांगताय मग माझ्याकडनं होणार नाही." ओके. म्हणजे आपणच लिमिट आपल्या स्वतःला घालून ठेवतो आणि पुढच्याचं ऐकतो. आणि पुढचे इतके जण सजेस्ट करणारे असतात, तर किती जणांचं ऐकायचं आणि किती आपण सबकॉन्शियस माइंडपर्यंत जाऊ द्यायचं हा आपला मुद्दा आहे. ओके. मग तुमच्याकडे ती ऑथॉरिटी आहे, की तुम्ही पुढच्याला सांगू शकतात, की "नाही बाबा, आय एम अ कॉन्फिडंट अँड आय कॅन डू दॅट." ओके. जसं एक दिवस एका ट्रिपमध्ये मुलांना नेलेलं होतं आणि तिथे पाणी होतं भरपूर. ओके. तर पाणी होतं त्याच्यानंतर कोणीच जायचं धाडस करत नव्हतं आणि मी म्हटलं, की "नाही ठीक आहे चला." आणि मी डायरेक्ट गेलो आणि स्विम करत-करत मध्यपर्यंत पोहोचलो. आणि जेव्हा तिथपर्यंत गेलो, तर मुलांचा एकदम कॉन्फिडन्स वाढला, की अरे इथपर्यंत आपण जाऊ शकतो आणि कुठपर्यंत पाणी. आणि मग मी सगळ्यांना सांगितलं, की "या आता," म्हटलं, "तुम्ही सगळे येऊ शकतात." आणि सगळेजण यायला लागले. पण त्यातले काही 2-3 जण होते, "नाही, नाही, पाणी चांगलं नसतं, त्यात काही गोष्टी असतात." अशा सगळ्या अफवा त्यांनी सुरू केल्या. मग त्याच्यामधले जे काही 2-3 जण असे होते, की ज्यांना असं वाटलं, की हे असं घडू शकेल, ते आलेच नाही. ओके, ते मिस दॅट चान्स. ओके. पण ज्यांनी त्यांचं ऐकलं नाही, की नाही, नाही काही होईल आता सरच गेलेत ना, आता काही टेन्शन नाही, चला आपण जाऊया. मग असं करून ते सगळेजण आले आणि जवळ-जवळ ते पुढे येऊ शकले. मग द थिंग इज दॅट की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुश करणारे पण लोकं असतात आणि मागे लोटणारे पण लोकं असतात. ओके. तर तुम्ही समजून घ्यायचं की तुम्हाला तो मुद्दा तिथपर्यंत येऊ द्यायचा आहे का नाही? म्हणजे तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत येऊ द्यायचा आहे का नाही? तर तो एकदा तुम्ही पुढच्याचं एक्सेप्ट केलं सजेस्ट त्याच्यावर जर तुम्ही बिलीफ ठेवला, तर तुमचं जे काही मन असतं सबकॉन्शियस माइंड त्याच्यावर वर्क करायला लागतं. अरे बापरे! मला खरंच जमणार नाही बरं का ही गोष्ट. आणि आता यांनी सांगितली म्हटल्यावर जमणार नाही. तर ती तुम्ही एक्सेप्ट करायच्या वेळी तुम्ही नाकारू शकता. दुसरं असं त्यांनी म्हटलंय, की सबकॉन्शियस कॅनॉट टेक अ जोक. मग तुम्ही असं म्हणाल, की "हां, मी जोकमध्ये बोललो." मला असं वाटलं, की हां, बोलून जाऊ. जसं त्यांनी एक फादरचं उदाहरण दिलं, की त्याची मुलगी आजारी होती. तिला बराच मोठा आजार होता आणि ते म्हटले, की "माझी मुलगी जर बरी झाली, तर मी माझा आहे ना उजवा हात कापून देईन." असं जस्ट बोलून गेले ते. नाही म्हणे, "जर झाली तर मी डायरेक्ट माझा उजवा हात कापून देईल" म्हणे आणि माझी मुलगी बरी व्हायला पाहिजे. असं ते बऱ्याच वेळेस म्हटले आणि असं त्यांचं सगळं त्यांच्या याच्यात निगेटिव्हमध्ये झालं. काही दिवस गेले आणि दिलेलं आहे जोसेफ मर्फी सरांनी दिलेलं आहे, की काही दिवसानंतर त्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाला, त्या ॲक्सिडेंटमध्ये बरोबर त्याचा उजवाच हात डायरेक्ट कट झाला. ओके. उजवा हात कट झाला आणि तो पूर्ण हँडिकॅप झाला त्याच्यामध्ये उजव्या हातामध्ये आणि जेव्हा तो पूर्ण त्याचं होश आलेत त्याला काही त्याच्या एक 7-8 दिवसामध्ये आणि त्यांनी पाहिलं तर त्याच्या मुलीचा सगळा आजार बरा झालेला होता. का? कारण त्याचा बिलीफ होतं. म्हणजे ते इनडायरेक्टली युनिव्हर्सनी ते सबकॉन्शियस माइंडने ते तयार केलं, की बरोबर ॲक्सिडेंट पण झाला आणि त्याचा जसा संकल्प होता, की मी हात देईल आणि माझी मुलगी बरी होईल, तशी बरी होईल. तर हात दाखला
डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी दिलेला आहे. म्हणजे आणि हे खरं बिलीफ आहे. आता बऱ्याच वेळेस ऍक्सिडेंट पण होतात ना आपले किंवा काही गोष्टी होतात ना, इथे पण आपणच त्याला कारणीभूत असतो. आपणच अट्रॅक्ट त्या गोष्टी केलेल्या असतात. आता हा फ्रिक्वेन्सीचा खेळ आहे. समजा मी रागाच्या फ्रिक्वेन्सीमध्ये निघालेलो आहे. ओके, एखाद्या रस्त्यावर निघालोय रागाच्या फ्रिक्वेन्सीमध्ये. तर त्याच प्रकारे दुसऱ्या पण एखाद्या माणसाची जी फ्रिक्वेन्सी असेल रागाची, ती बरोबर मॅच होते आणि त्यांच्याबरोबरच आपले ऍक्सिडेंट होतात. म्हणजे तो पण टेन्शनमध्ये, आपणही टेन्शनमध्ये. ओके, तर ह्या गोष्टी आपण अट्रॅक्ट करत असतो आणि या सबकॉन्शियस माइंड थ्रू आपण डायरेक्टली सांगितलेल्या असतात. तुमच्यापैकी काही जणांना हे माहिती असेल, की परीक्षा आली, की बरेच काही जण समजा जास्त महत्त्वाची परीक्षा नसली, तर परीक्षा आली की लोकं म्हणजे म्हणतात, मुलं म्हणतात, की "अरे, आता काहीतरी मार्ग काढायला पाहिजे." आणि बरोबर त्याच वेळेमध्ये ते आजारी पडतात. ओके. मग हे आजारी का पडतात? ते सबकॉन्शियस माइंडला सांगितलेलं असतं, की "अरे, मला आता ही परीक्षा द्यायची नाही, काहीतरी सोल्युशन काढ." मग सबकॉन्शियस माइंडला जे काही वाटतं करावंसं त्या पद्धतीने करतं आणि बरोबर ती आपली परीक्षा चुकते. किंवा सेमिनार द्यायचा असेल, पी द्यायची असेल, तेव्हाच आपला घसा बसून जातो. ओके, की असं वाटतं, "अरे, आता मी देऊ शकत नाही." किंवा घरी एकदम सडनली पाहुणे येतात किंवा काहीतरी एखादी न्यूज येते आणि बरोबर ती गोष्ट आपण टाळतो. ओके, मग ती आपल्यासाठी चांगली नसतेच. पण द थिंग इज दॅट की सबकॉन्शियस माइंड त्याचं काम करत असतं. पुढचं म्हटलंय ऑटो सजेशन. सजेस्टिंग समथिंग डेफिनाइट टू वनसेल्फ रिपीटेडली. आणि काल अ, सायली मॅडम यांनी तो उल्लेख केला होता, की तुम्हाला समजा असं वाटत असेल, की तुमची गोष्ट तुम्ही व्हॉटएव्हर द थिंग्स यू वॉन्ट इन युअर लाईफ, ती जर तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत जावी अशी वाटत असेल, तर तुम्ही ती रिपीटेड करा. म्हणजे सारखं-सारखं म्हणा. जेव्हा तुम्ही ती गोष्ट रिपीट करता, तेव्हा ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत जाते. ओके. मग इथे त्यांनी तेच उदाहरण दिलंय, की तुम्ही समजा गायिका असाल आणि तुम्ही समजा स्वतःला सांगत असाल, की "अरे, मी स्टेजवर गेल्यावर खूप खूप छान गाऊ नाही शकणार आणि मला भीती वाटते. मग माझ्या सगळ्यांसमोर पचका होईल का?" असं जर तुम्ही म्हणत असाल, तर खरंच होईल. त्यापेक्षा तुम्ही प्रत्येक वेळेस स्वतःला सांगा. ऑटो सजेशन स्वतःलाच सांगणं, की स्टेजवर गेलेली आहे, खूप छान गाते आहे. सगळ्यांनी मला खूप छान साथ दिलेली आहे आणि सगळ्यांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवलेल्या आहे. हे सारखं-सारखं तुम्ही व्हिज्युअलाइज करा, सारखं-सारखं रिपीट करा. त्याच्यातही त्यांनी म्हटलं, किती वेळेस रिपीट करणार? तर प्रॅक्टिकली 3 टाइम्स अ डे. म्हणजे एक सकाळ, दुपार, संध्याकाळ असं 3 वेळेस म्हणजे रात्री झोपताना, सकाळी उठल्यावर आणि जेवणाच्या आधी किंवा दुपारी जसा वेळ मिळेल तसं. 3 वेळेस तरी तुम्ही सारखं-सारखं रिपीट करा. ओके. आणि जेव्हा तुम्ही असं रिपीट कराल, ते सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचेल आणि सबकॉन्शियस माइंड बरोबर ते कामाला लागेल. फिअर इज अल्सो अ सेल्फ सजेशन. आता इथे त्यांनी तेच सांगितलंय, फिअर सुद्धा म्हणजे जर तुम्ही सारखं घाबरत असाल, तर हे पण सेल्फ सजेशनच आहे. आणि तुम्ही घाबरगुंडीच व्हाल किंवा तशाच घटना तुमच्या समोर येतील किंवा मध्येच एखादा मित्र येईल आणि सांगेल, "अरे, तू बघितलं का क्राईम काय कसा झाला तिथे, कसा मर्डर झाला किंवा बघितलं का तू असं-असं झालं." म्हणजे तुम्हाला त्या निगेटिव्ह गोष्टी बरोबर तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. ओके. जसं मी तुम्हाला मागच्या द सिक्रेटमध्ये पण सांगितलं होतं, की मी आमच्या जवळ माझे जे काही कलीग आहे, मी त्यांना स्ट्रिक्टली आधीच सांगितलेलं आहे, की निगेटिव्ह असतील म्हणजे आजाराच्या बातम्या असतील, त्या मला सांगायच्या नाही किंवा मी तुमच्यामध्ये सहभागी आहे. पण आय डोंट वॉन्ट टू लिसन दॅट. ओके. काही सोल्युशन पार्ट माझ्याकडनं हवा असेल तो ठीक आहे. किंवा काही गोष्टी जर काही महत्त्वाच्या तुम्हाला सांगायच्या असतील, तर त्या मी ऐकायला तयार आहे. पण तुमचं जर रडगाणं असेल, तर तुम्ही कृपया मला सांगू नका किंवा तुम्हाला सांगायचं असेल, तर मी नसताना सांगा. ओके. तर मग हे क्लिअर सांगितलंय कारण ह्या सजेशनच्या गोष्टी आहेत. पुढच्याला एखादा त्रास होतोय. ओके. मग आणि आपण त्या गोष्टी ऐकतोय. तर सबकॉन्शियसमध्ये गेल्यानंतर आपल्याला कधीतरी थोडंसं जरी काही वाटलं, तर आपण त्या गोष्टी आठवतात आणि त्यानुसार आपणही म्हणतो, "अरे, मलाही तसेच सिम्प्टम जाणवतात." जसं कोरोनामध्ये असंच झालं, की बरेच जण चांगले होते. पण सिम्प्टम असे होते, की तो स्वतःवर डाउट घ्यायला लागला, की "अरे, मला पण असं होतंय, मग हे असेल का?" ओके. आणि काही जणांना कोरोना नसताना धास्तीने ते वारले. ओके. असंही या गोष्टी याच्यामध्ये होतात. तर हे खूप महत्वाचं आहे. ऑटो सजेशन हे नेहमी तुम्ही पाळा. त्याच्यानंतर एक एक्झाम्पल त्यांनी सांगितलं, की एक 75 वर्षाची महिला होती आणि ती खूप छान मेमरी टेक्निक घ्यायची. म्हणजे सगळ्यांना सांगायची, की लक्षात कसं ठेवायचं वगैरे. पण जशी ती 75 वर्षाची झाली, 75 वर्षाची झाली, तिला एक डाउट यायला लागला, की "अरे, आता मी एवढ्या वर्षाची झाली, मी इतकं मेमरी टेक्निक घेते, एवढ्या सगळ्यांना ट्रेन करते. पण आता मी म्हातारी होत चालली, त्यामुळे आता मी थोडं विसरायला लागेल." ओके. आणि खरंच असं झालं, की ती जशी थोडी अजून मोठी झाली, ती विसरायला लागली गोष्ट. आणि नेमकं तिच्या लक्षात आलं, "अरे, व्हॉट आय एम डुइंग?" की हेच मी तर चुकीचंच करतोय. त्या चुकीचंच करते, की मीच स्वतःला निगेटिव्ह बनवते. मग त्याच्यानंतर तिने परत संकल्प केला आणि तिने असं म्हटलं, "माय मेमरी इज इम्प्रूव्हिंग डेली." असं ती रोज सकाळ-संध्याकाळ म्हणायला लागली आणि नंतर जेव्हा तिने पुढचा सेमिनार घेतला, तर तो एकदम आउटस्टँडिंग तिच्याकडनं झाला आणि तिच्या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने लक्षात होत्या. मग ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. त्यामुळे अजिबात लाईटली घेऊ नका. तुम्ही बोलताना संकल्प करा, की मी चांगलंच बोलेल, चांगलंच ऐकेल. तुम्ही ऑथॉरिटिव्ह स्टेजला जा, कारण तुमचं लाईफ आहे. ओके, काय ऐकायचं, कुणाला थांबवायचं हे तुमची ऑथॉरिटी आहे. की असं नाहीये,
मी काहीही ऐकेल. आता असंही होतं, जसं मला एकदा पुण्याचा एका विद्यार्थ्याचा फोन आला. तो म्हणे, "मला मित्रांबरोबर राहायचंय" म्हणे. अ, पण ते सगळे ना चुकीच्या गोष्टी बोलतात, म्हणजे वाईट शिव्या देतात आणि खूप वेगळ्या पद्धतीने सगळं चालतं आणि थोडं रिच लाईफ असल्यामुळे सगळ्या वाईट संगती आहेत. पण मी जर त्यांच्या पद्धतीने काही तशा बॅड वर्ड्स वापरले नाही, मी जर त्यांच्या पद्धतीने वागलो नाही, तर ते मला त्यांच्या ग्रुपमध्ये ठेवणार नाही. तर मी काय करू? तर याच्यामध्ये पण तेच गोष्ट होती ना, की इथे आपण डायरेक्टली पण नाही म्हणू शकत नाहीये. ओके. कारण तो ऑथॉरिटी तो समजा पुढचा त्या ग्रुपमध्ये आहे, की आपल्यापेक्षा मोठा आहे. आपण त्याला डायरेक्ट नाही म्हणू शकत नाही. मग अशा वेळेस तुम्हाला पुढचं सजेशन येतं, की अलिप्त पण राहता आलं पाहिजे. तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्हाला सांगता पण आलं पाहिजे, की इथे फोकस करू नकोस. लेट इट गो. ओके. आपल्याला ते मनापर्यंत द्यायचं नाही. आपल्याला माहिती आहे, की आपल्याला ॲक्चुअली काय करायचंय. मग त्या गोष्टी तुम्ही परत ज्या तुम्हाला ऐकायच्या त्या परत तुम्ही स्वतःलाच रिपीट करा, की नाही मला ह्या गोष्टीच हव्यात, याच पद्धतीने मी अट्रॅक्ट करेल. ओके. तर असं होऊ शकतं, की तुम्हाला ती संगती पण बदलू शकते. लगेच नाही होणार. पण काही काळामध्ये तुम्ही ती संगती पण बदलू शकते. पुढच्यामध्ये पण परिणाम होऊ शकतो. ओके. आणि याच्यामध्ये सायन्सच आहे, की जे आपण बघतो त्याच्यामध्ये जे बघितलेल्या वस्तू असतात त्या जेव्हा आपण पाहता क्षणी इलेक्ट्रॉन्स चेंज होत असतात. ही एक मोठी थिअरी आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी आपल्या सराउंडिंगमध्ये चेंज करायच्या आहेत, त्या पण आपण अट्रॅक्ट करू शकतो. त्या पण आपण सबकॉन्शियस माइंडला सांगू शकतो. ओके. आणि त्याचं उत्तर मी तेव्हा हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुअन्स पीपल याच्यामध्ये दिलं होतं. फक्त आता तो एक उल्लेख केलाय. अ, एक जण होता, की त्याचा ॲक्चुअली काय होता रागाचा प्रॉब्लेम होता, की त्याला कोणी काही बोललं, की लगेच शॉर्ट टेम्पर होता तो. की काही झालं, की लगेच रागवणार किंवा धावून जाणार किंवा मग रागावल्यामुळे काय व्हायचं, की बरेच डिसिजन चुकायचे. रागावल्यामुळे काय व्हायचं, की पुढचा त्याला ॲक्चुअली बोलायचं नसायचं, पण तो बोलून जायचा. मग त्याला कळलं, की आता हे काहीतरी चेंज झालं पाहिजे आणि जेव्हा तो डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या संपर्कात आला. त्यांनी सांगितलं, की "हे तू सबकॉन्शियस माइंडला सांग, की तुला तसं करायचं नाहीये आणि हे रोज 3 वेळेस तू म्हण." मग त्याने असं म्हटलंय, "आय एम इन अ जॉय अँड चीअरफुलनेस आर माय नॉर्मल स्टेट." म्हणजे मी आनंदी राहतो आणि खूप आनंदात सगळ्यांशी बोलतो. हा माझा नॉर्मल वे आहे. ओके. मग सारखं-सारखं अरे आम्ही नॉर्मल मी कसा आहे? मी शांत आहे. ओके. मग आधी तो नॉर्मल कसा होता? चिडकाच होता, की त्याला लगेच राग यायचा. मग इथे त्यांनी स्वतःला तसं सांगितलं अँड आफ्टर 1 मंथ टेम्परामेंट इम्प्रूव्ह आणि त्याचं कॅरेक्टर रिप्रोग्राम झालं. त्याचं टेम्परामेंट इम्प्रूव्ह झालं, की नाही तो आता कळायला लागला, "अरे मला चिडायचं नाहीये. मला शांततेत पण मी उत्तर देऊ शकतो." बऱ्याचशा गोष्टी ना शांततेत पण होऊ शकतात. पण बऱ्याच वेळेस आपले रिएक्शन एवढ्या जोरात असतात, की त्या सगळ्या खराब होऊन जातात आणि रिएक्शनवर रिएक्शन्स अवलंबून असतात. त्यानंतर पुढचं जो काही महत्त्वाचा मुद्दा या चॅप्टरमधला आहे, ते म्हणजे हेटेरो सजेशन. जसं आय एम फ्रॉम केमिस्ट्री बॅकग्राऊंड त्यामुळे हेटेरोजिनियस कॅटॅलिसिस असतं. तसं इथे हेटेरो सजेशन आहे. हेटेरो म्हणजे दुसऱ्याकडनं. जसं ऑटो सजेशन म्हणजे मी स्वतःच स्वतःला सजेशन देतोय. त्याच पद्धतीने हेटेरो सजेशन म्हणजे मला दुसरे सजेशन्स देतात. तर आता हेटेरो सजेशनमध्ये निगेटिव्ह सजेशन फ्रॉम पॅरेंट्स, टीचर्स अँड सोसायटी. जसं आपले पॅरेंट्स पण बऱ्यापैकी आपल्याला निगेटिव्ह सजेशन्स देत असतात. 1 मिनिट हृदय आवाज येतो. तर पॅरेंट्स पण आपल्याला बऱ्यापैकी ना निगेटिव्ह सजेशन्स देत असतात, की "अरे, हे तुझ्याकडनं होणार नाही आणि अशी रिस्क घेऊ नको आणि मग कुठे तू करशील? तुझं कसं होईल?" ओके. आणि त्यामुळे आपण बिलीव्ह ठेवतो, की "अरे हां, हे मी करू शकत नाही." का करू शकत माहीत नाही. जसं तुम्हाला ती एक गोष्ट बऱ्यापैकी माहिती असेल हत्तीची गोष्ट. आता हत्तीचं जर तुम्ही बघितलं वजन इतकं जबरदस्त आहे, इतका तो मोठा असतो. ओके. आणि या हत्तीचं जेवण पण तुम्हाला माहिती आहे जवळ-जवळ 200 ते 500 केळीच तो दिवसाला खात असतो. आणि या हत्तीला जर तुम्ही बघितलं ना, छोट्याशा साखळीने बांधलेला असतो. ओके. आता तुम्हाला माहिती आहे एवढा मोठा हत्ती आणि छोटीशी साखळी आहे. तो इझिली लगेच साखळी तोडू शकतो. ओके. पण मग काय होतं, ते का तोडू शकत नाही? एवढा मोठा हत्ती तर साखळी तर लगेच तोडायला पाहिजे त्यांनी. पण तो तोडतच नाही. तसा प्रयत्न पण करत नाही. तर त्याचं कारण त्यांनी सांगितलंय, की हा हत्ती जेव्हा लहान असतो, त्याचं पिल्लू असतं. ओके. तेव्हा त्याला त्याच साखळीने बांधलेलं असतं. आणि तेव्हा त्याची ती कॅपॅसिटी नसते, की ती साखळी तो तोडू शकेल. ओके. त्यामुळे तो खूप प्रयत्न करतो आधी लहानपणी त्या साखळीतून निघण्याचा. पण ती साखळी लहानपणी तो काही तोडू शकत नाही. आणि मग एकदा त्याला बिलीफ होतं, की ही साखळी मी तोडू शकत नाही. ओके. आणि एकदा त्याला बिलीफ झालं, की मग ते लोकं काय करतात साध्या दोरीने पण त्याला बांधलं, तरी तो कधी प्रयत्न करत नाही, की आता ही साखळी मला तोडायची. ओके. आणि त्याने ठरवून दिलेलं असतं, की आता ही मला साखळी मी तोडूच शकत नाही. आणि असं झाल्यामुळे मोठेपणी सुद्धा त्याला त्याच साखळीने, त्याच दोऱ्याने बांधलं जातं, तरी हत्ती त्याच जागेवरून हलत नाही. मग इथे काय होतं, की इथे हे निगेटिव्ह सजेशन झालं. पण त्या लोकांसाठी पॉझिटिव्ह झालं, पण हत्तीसाठी निगेटिव्ह सजेशन झालं, की "अरे, तू ही साखळी तोडू शकत नाही, कारण आता बघ तू प्रयत्न करून झालंय." तसं बऱ्याच वेळेस हेटेरो सजेशनमध्ये म्हणजे बाकीचे लोक आपल्याला सांगतात, "यू कान्ट डू इट. यू विल नेव्हर सक्सीड." तुला आयुष्यात यश कधी मिळणार नाही. काहींना तर असं सांगितलं असतं, "तुला गव्हर्नमेंट जॉब कधीच मिळणार नाही." ओके, मग त्यांनी ते ठरवून घेतलेलं असतं.
किंवा तो कुठला पिक्चर होता, आमिर खान यांचा पिक्चर होता, त्याच्यामध्ये पण त्यांनी ते सांगितलं की निगेटिव्ह बिलीफ्स असले की माणूस त्या पद्धतीनेच प्रिडिक्शन करून ठेवतो. यू आर टू ओल्ड, यू विल फेल, ह्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. मग इथे आपलं काम काय आहे, की अरे हे खरंच आहे का? हे खरंच आपण ऍक्सेप्ट करायचं आहे का? हे याचा एकदा विचार करणं हे आपलं काम आहे. तर आपण सर्रास हा पुढचा म्हटला ऐकतोय, पुढचा म्हटला ऐकतोय. नाही, यू हॅव टू क्रॉस चेक. आणि आपण आता सगळे आता मॉडर्न इरामध्ये आहोत, तर आपलं वी शुड हॅव अ लॉजिक रिझनिंग किंवा लॉजिकल थिंकिंग. लॉजिकल थिंकिंग आपल्याकडे असलं पाहिजे, की अरे मी हा जो निर्णय घेतोय तो बरोबर आहे का? पुढचं जर मला एवढं क्रिटिसाइज करतोय, तर मी पण एकदा आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. ओके. की फक्त तो क्रिटिसाइज करतोय म्हणजे खरंच मी तसंच आहे का? एकदा आपण स्वतःशी एकदा विचारून करू शकतो. तर तो म्हणतोय, की मी चुकीचा आहे, मग चुकीचं ऍक्सेप्ट केलं. तर असंही करायला नको. इफ यू ऍक्सेप्ट इट बिकम पर्सनल बिलीफ. जसं मी हत्तीचं गोष्ट सांगितलं, त्याने ऍक्सेप्ट करून टाकला, आता हे मला जमणार नाही. तो पर्सनल बिलीफ आयुष्यभरासाठी होऊन जातो. ओके. काही जण अंधाऱ्याला घाबरतात, काही घाबरत नाही. त्यांच्या पॅरेंट्सने आधीच सांगितलेलं असतं, की कारण मुलं खूप त्रास देतात आणि मग ते सांगतात, "हे बघ अंधारात गेला तर तिकडे बघ असा-असा कोणीतरी." तो मुलगा एवढा घाबरायला लागतो, तो कधी अंधारात जात नाही. काही पॅरेंट्स सांगतात, "हे काहीच नाही होत, तू बिंदास खेळ." त्या मुलांना भीती वाटत नाही. हे निगेटिव्ह बिलीफ्स आपल्या याच्यामध्ये इन्कल्केट झालेले असतात. सजेशन किल्ड अ मॅन. पुढचं त्यांनी एक सांगितलं होतं, जोसेफ मर्फी यांचेच रिलेटिव्ह भारतात आले आणि भारतात आल्यानंतर तिथं म्हणजे हे सांगतात ना, भविष्यवाणी सांगतात. तर ते गोट्यांमध्ये पाहून असं काहीतरी आहे, ते भविष्य सांगतात. मलाही ती मेथड माहीत नाही. पण ते भविष्य पाहणाऱ्याकडे गेले आणि भविष्य पाहणाऱ्याकडे गेल्यानंतर त्या व्यक्तीला त्यांनी सांगितलं भविष्यवाल्याने, की "अरे बापरे!" म्हणे, "तू जास्त काळ काही जगणार नाहीये" म्हणे. "तुझ्याकडे खूप कमी दिवस राहिले. जवळ 6 महिनेच राहिलेत" म्हणे. "आणि तुला हृदयाचा काहीतरी विकार होईल" म्हणे. "हृदयाच्या विकाराने तू मरशील" म्हणे. "आणि तुझ्याकडे जास्त लाईफ नाहीये. त्यामुळे आता ह्या 6 महिन्यात तुला जसं वागायचंय, चांगलं वागायचंय, लोकांशी वाग, सगळ्यांना सांभाळ" म्हणे आणि हे कर. तर त्या माणसाला ते इतकं पटलं, की तो म्हटला, की "बापरे!" म्हणे, "खरंच माझ्याकडे 6च महिने राहिले असतील आणि मी खरंच लवकर मरणार आहे." असं त्याने एकदम आणि यंग माणूस होता तो. आणि त्यांनी एवढं ते मनावर घेतलं, की 6 महिन्यापर्यंत जाऊस्तोवर तो खचला. "अरे, आता मी मरणार आहे, मी मरणार आहे." एकदम खचला. आणि जी त्याला मून काहीतरी सांगितलं, फुल मून डे असं सांगितलं होतं. न्यू मून असं म्हटलं होतं, की जेव्हा एक पौर्णिमा किंवा याच्यामध्ये तू जाशील, एक डेट दिली होती. त्या डेटला बरोबर तू मरशील. त्याच डेटला त्याला हार्ट अटॅक आला आणि तो वारला. द थिंग इज दॅट की त्याला कोणीतरी हेटेरो सजेशन केलं म्हणजे सांगितलं. ओके. आणि त्यांनी बिलीव्ह ठेवला. त्याने बिलीव्ह ठेवल्यामुळे काय झालं त्यांनी त्याला ॲक्सेप्ट केलं त्यांनी. आणि ॲक्सेप्ट केल्यामुळे त्यांनी तोच विचार केला आणि सबकॉन्शियस माइंडने ॲक्सेप्ट केल्यामुळे सगळ्या प्रकारच्या घटना बरोबर जुळत आल्या आणि बरोबर त्याला त्या दिवशीच मरण आलं. मग ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या, की आपले बिलीफ आपण चेक केले पाहिजे. ओके. आणि ते बिलीफ आपल्याला काढून पण टाकता आले पाहिजे. त्याचे उपाय आपल्याला जोसेफ सर पुढे सांगणार आहेत. सबकॉन्शियस इज अ सीट ऑफ हॅबिट. हॅबिच्युअल थिंकिंग क्रिएट्स डीप ग्रूथ्स. निगेटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह लाईफ पॅटर्न. जर तुम्ही निगेटिव्ह विचार करत असाल, तुम्हाला सारखे निगेटिव्ह लोकं भेटतील, निगेटिव्ह इव्हेंट भेटतील आणि तुम्हाला असं वाटेल, हे माझ्या बाबतीतच होतंय किंवा मी अनलकी. काही जण स्वतःला पण कर्स करून घेतात, की मीच अनलकी असं तसं आणि मग ते खरंच ते घडत जातं. ओके. आणि जर कन्स्ट्रक्टिव्ह रिपिटेशन्स तुम्ही केले, पॉझिटिव्ह गोष्टी जर तुम्ही रिपीटेड केल्या, तर बिलीव्ह मी ह्या सगळ्या गोष्टी चेंज होऊ शकतात आणि ह्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या वाढत जातात. पॉवर ऑफ मेजर प्रिमाइस माइंड वर्क्स लाइक अ सिलॉजिझम. सिलॉजिझम हा नावाचा एक शब्द त्यांनी वापरलाय. तो थोडक्यात असा आहे, की तुमची एक स्टेप चुकली, ओके, तर पुढच्या स्टेप चुकत जातात. ओके. त्यात अजूनही काही जण ॲड ऑन करू शकतात, कारण हाही शब्द थोडा नवीन आहे. पण याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय, की आपलं बिलीफच चुकलं. समजा स्वतःला तुम्ही डम म्हणताय, तर पुढच्या सगळ्या जे तुम्ही निर्णय घेणार आहे, ते सगळे चुकीचेच ठरतील. कारण तुमचं बिलीफच आहे ना, की यू आर नॉट गोइंग टू टेक अ राइट डिसिजन इन युअर लाईफ. त्यामुळे तुमचे सगळे डिसिजन चुकत जाते. त्यामुळे पहिली स्टेप ही खूप महत्वाची आहे. हृदय, इफ मेजर बिलीफ एव्हरीथिंग गोज रॉंग फॉर मी. म्हणजे जे तुम्ही ठरवलंय, तुम्हाला असं वाटत असेल रॉंग आहे, तर मग त्या गोष्टी रॉंग होत जातील. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलंय, म्हणजे पुढचं आपण सारांशकडे येतोय, की द कोर लॉज फ्रॉम धिस चॅप्टर. म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय लॉज शिकायला मिळाले? तर पहिली गोष्ट, सबकॉन्शियस ॲक्सेप्ट व्हॉट कॉन्शियस बिलीव्ह. म्हणजे तुमच्या हातामध्ये एकच गोष्ट आहे, ते म्हणजे तुम्ही कॉन्शियस आहात. तर तुमच्या हातामध्ये असं आहे, की आपल्याला काय ऐकायचंय? काय कशावर बिलीफ ठेवायचा आहे? काय आपल्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत आपल्याला न्यायचं हे आपल्या हातात आहे. ओके. हे कॉन्शियस माइंड करू शकतो. त्याला होकार, नकार देण्याची क्षमता आहे. चांगलं काय, वाईट काय हे कॉन्शियस माइंडला समजतं, चेतन मनाला समजतं. पण एकदा की तुम्ही ती गोष्ट ॲक्सेप्ट केली, तुमच्या मनापर्यंत गेली सबकॉन्शियस माइंडपर्यंत,
तर मग तुम्ही काहीच नाही करू शकत. सबकॉन्शियस माइंड कामाला लागतो की अरे हे माझ्यापर्यंत काम आलेले आता मला हे पूर्ण करायचंय, तो काम करायला लागतो. मग पुढचं जर तुम्ही चांगली गोष्ट जर त्याच्यापर्यंत पोहोचवली असेल, त्या गोष्टीसाठी तो कामाला लागेल आणि तो वेळ तुम्ही त्याला दिला की ती गोष्ट खरंच तुमच्यापर्यंत पोहोचेल. सजेशन वर्क्स ओनली विथ द ऍक्सेप्टन्स. आता एखाद्याने कोणी काहीही सजेस्ट करू द्या, जर तुम्ही ऍक्सेप्ट केलं तर ते कामाला लागेल, म्हणजे ते वर्क व्हायला लागेल. म्हणजे जे काही सजेशन असणार आहे तुमच्याकडे ते ऍक्सेप्ट करायचे का नाही हा पण भाग तुमच्याकडे आहे. पण वन्स यू ऍक्सेप्ट, कारण आपण बऱ्याच वेळेस आहे ना, काही जण बोलून जातात. आपण तो रात्रभर विचार करत आहे, हा मला असं का बोलला? अरे का विचार करताय? जे आपल्या फायद्याचं नाही तो सोडून द्यायचा विचार. यालाही प्रॅक्टिस लागते, आय बिलीव्ह. तीच प्रोसेस आपण इथे समजून घेतोय. पण हे आपण यासाठी आता कॉन्शियस व्हायचं, की मी आजूबाजूला काय ऐकतोय? ओके, मी कोणाच्या संगतीमध्ये आहे? अ, ही गोष्ट माझ्या फायद्याची आहे का? हा माझ्यासाठी मला असं बोलला, मी खरंच असं आहे का? तर ह्या गोष्टी आपण समजून त्याच्यावर विचार करायचा आणि मग ते आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत ठेवायचे का नाही, हा आपला विचार आहे. तुमच्यापैकी असंही म्हणतील, की असं ठेवता येतं का? त्याची उत्तरं आपल्याला पुढे मिळतील. रिपिटेशन इम्प्रेस सबकॉन्शियसनेस. सबकॉन्शियस माइंड पर्यंत तुम्हाला जर एखादी गोष्ट इन्कल्केट करायची असेल, पर्क्युलेट करायची असेल, तर रिपिटेशन हा त्याच्यातला भाग सांगितलाय. सकाळ, संध्याकाळ, दुपार असं तुम्ही सारखं त्या गोष्टी रिपीट करा. यू कॅन रिजेक्ट निगेटिव्ह सजेशन्स. ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या तुम्ही रिजेक्ट करू शकता. चूज युअर बिलीफ केअरफुली. तुमचा जो काही विश्वास ठेवण्याचा आहे तो बिलीफ सिस्टीम तुमची ती केअरफुली तुम्ही निवडा. ओके, ब्लाइंडली कशावर पण विश्वास ठेवू नका. ब्लाइंडली कुठल्या पण गोष्टीला लगेच ऍक्सेप्ट करू नका. हेच ह्या पुस्तकामध्ये ह्या सेकंड चॅप्टरमध्ये त्यांनी छानपैकी सांगितलं. हा चॅप्टर इथे पूर्ण होतोय. तुम्हाला हा चॅप्टर किती कळला? ओके, तुम्हाला याच्यामध्ये काय ऍड ऑन करायचं आहे किंवा अजून काही तुम्हाला याच्यामध्ये बोलायचं असेल तर तुम्ही आता बोलू शकता. द बॉल इज इन युअर कोर्ट राईट नाव. यू कॅन टॉक. थँक यू. येस. समजलं का आधी सर्वप्रथम? येस, कोणाला बोलायचंय? समजला का नाही ते तरी सांगा. सर, टॉपिक कळला. मला वाटतं कालच्या ह्याच्यामध्ये अ, मुद्दा असा होता की तुम्ही कुठलीही शंका न घेता तुमच्या स्वतःच्या विचारांवर ठाम राहा आणि ते तुमच्या मनापर्यंत पोचवा, असा आजच्या दुसऱ्या लेसनचा मला वाटतं सारांश असावा. कालच्या याचं होतं की तुम्ही कुठे शंका घेऊ नका. एकदा तुम्ही ठरवलंय की मला हे हवंय, मला हे असं बनायचंय, की त्याच्यावरती तुम्ही ठाम राहा. आणि आजच्या ह्याचं असं होतं की तुम्ही ठाम राहिल्यानंतर ते तुम्हालाच तुमच्या जागृत मनाकडनं प्रोटेक्ट करून घ्यायचंय की त्याच्यापासून तुम्ही ढळले नाही पाहिजेत, भले परिस्थिती कशी असो बाजूची. एक्झॅक्टली. अजून थोडं फाईन करतो. काल आपण असं समजून घेतलं, की आपल्याला सबकॉन्शियस माइंड आहे आणि हे सबकॉन्शियस माइंड सगळं ऐकतंय. हा बिलीव्ह आपल्याला ठरवायचा आहे. नाहीतर आधी लोकांना असं वाटतं, हा चाललंय, मी नेहमी थिंक करतोय, मी विचार करतोय, तसंच चाललंय. असं रँडम नाही चालणार आता. आता आपल्याला सबकॉन्शियस माइंड हा पहिला नियम पहिल्या चॅप्टरमध्ये कळलाय. आणि आता दुसऱ्या हम्म. चॅप्टरमध्ये आपल्याला असं आहे, की आता हे सबकॉन्शियस माइंडमध्ये थॉट येतात कुठून? तर सजेस्टिव्ह थॉट सांगितले, की मला लोकं सांगतात, तर मी स्वतः विचार करतो. तर ते डिस्टिंग्विश करण्याचा अधिकार मला आहे. मला म्हणजे कॉन्शियस माइंडला. मग ते कॉन्शियस माइंडने ओके. ठरवायचं की कुठले विचार माझ्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत जायला पाहिजे आणि एकदा की ते सबकॉन्शियस माइंड पर्यंत गेले, तर आपल्याला दुसरा बिलीफ त्यांनी सांगितलाय आणि त्याच्यावर जर आपण विश्वास ठेवला, तर सबकॉन्शियस माइंड त्या गोष्टींवर काम करायला लागतो. ती जी थॉट आलेला आहे ती पूर्ण करण्यासाठी, तर ती थॉट एक्झिक्यूट करण्यासाठी कामाला लागतो. हा सेकंड मुद्दा आपल्याला सेकंड सांगितला. हो, हो, हो. आलं येस, लक्षात सर. हा. येस. छान. अजून कोणाला काही ऍड ऑन करायचंय? ओके. अजून फक्त मेसेज आले ते एकदा वाचूया. संजुली मॅडम म्हणतात की टॉपिक समजला आहे. श्रीपाद सर पण म्हणतायत टॉपिक समजला आहे. संजना मॅडम पण म्हणताय येस समजला आहे. ठीक आहे, हरकत नाही. समजलं असेल तर चांगली गोष्ट आहे. तर आता उद्या शक्यतो मला बाकी एक इम्पॉर्टंट काम आहे. बहुतेक उद्या मी नसू शकतो. पण त्याचं मी नोटिफिकेशन दुपारपर्यंत करेल. शनिवार, रविवार आपण सुट्टी असते आपली आणि आपण सोमवारी डायरेक्टली जॉईन होऊ.
पण उद्याचं मी एक 12 ते 1 वाजेपर्यंत तुम्हाला कन्फर्म करतो. ओके. तर सगळे इथे जॉइन झालेत. त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. त्याचबरोबर तुमची आवड तुम्ही दर्शवली ह्या एका छान प्रोग्राममध्ये आणि असंच या पद्धतीने आपण सगळे हळू-हळू पुस्तकं कव्हर करत जाऊया. काही त्याच्यामध्ये ॲड ऑन करायचं असेल नक्की करा. काही सजेशन असेल तर नक्कीच मला मेसेज करा आणि अशाच पद्धतीने आपण कंटिन्यूटी ठेवूया. तर सगळे परत एकदा मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद आणि इथे थांबतो. येस. थँक यू. थँक यू सर. थँक यू.